शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहारचे नेते बच्चू कडूंचे उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून निघालाय। मात्र बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यामुळे पक्ष अडचणीत आलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत या घोटाळ्यावर लक्ष वेधलंय आणि त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट बाजार समिती राज्यभर चर्चेत आली आहे। ती ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपांमुळे हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी करण्यात आलेला बनावट व्यवहार या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि या सगळ्यांचा थेट संबंध प्रहार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी। या घोटाळ्यात संत नरसिंग महाराज फार्म्स प्रोड्युसर कंपनी या संस्थेचं नाव समोर आलंय। ही संस्था आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्या अध्यक्षतेखाली आणि या ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली आहे वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी। ज्वारीचा पेराच न केलेल्या शेतकऱ्यांचा 7/12 वापरायचा, त्यावरील पेरे पत्रकांवर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा, ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून 1500 ते 2000 अशा कमी भावात ज्वारी खरेदी करायची आणि हीच ज्वारी शासनाला 3500 या हमी भावाने विकायची, अशी ही मोड्स ऑपरेंडी असल्याचा आरोप होतोय। बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी विक्री संघ आणि कुलदीप वसू अध्यक्ष असलेल्या संत नरसिंग महाराज फार्म्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती। यात संत श्री नरसिंग महाराज फार्म्स प्रोड्युसर कंपनीकडे जवळपास 1100 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, तर खरेदी विक्री संघाकडे 1200च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती। यात वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून 180च्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी असल्याचा आरोप होतोय। अकोट तालुक्यातील जळगाव नहाटेच्या रामेश्वर साबळे यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली, मात्र त्यांचा नंबर लवकर न लागल्यामुळे त्यांना आपली ज्वारी कमी भावात व्यापाऱ्याला विकावी लागली आणि हक्काच्या 3500च्या हमी भावावर त्यांना पाणी सोडावं लागलं। विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर थेट आवाज उठवला। यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे। संत नरसिंग महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी अकोट यांनी 5127 क्विंटल ज्वारी खरेदी व खरेदी विक्री सहकारी संघ अकोट यांनी 5032.5 क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली। कोणी अधिकाऱ्याने उत्तर दिलं? पणन मंत्री महोदय, याचा तपास घ्या। मी तुम्हाला खोटे 7/12 दाखवतो। जे 7/12 ज्या 7/12 ज्वारीचा पेराच नाही, माननीय सभापती महोदय, 7/12 आहेत। वाटल्यास मी मंत्री महोदयांना देतो, या शेतकऱ्याच्या कुठल्याही 7/12वर ज्वारीचा पेराच नाही आणि 1350 शेतकऱ्यांकडून 50 क्विंटल ज्वारी खरेदी केली असं उत्तरात सांगताय तुम्ही। तो कापसाचा घोटाळा पण तसाच, हा भ्रष्ट कारभार आहे। जरी तुम्हाला वाटत असेल तिथल्या ज्या पदोन्नती झाल्या, ज्या पदनियुक्त्या झाल्या, जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी हा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय। आता तुमच्या प्रश्नाच्या पूर्वी पंकज भोयर बोलत होते, माननीय मंत्री, ते सांगत होते की आपलं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। सदाभाऊ, हे तर रोल मॉडेल बनवलं पाहिजे। भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे। ज्वारी खरेदीमध्ये नरसिंग महाराज या नावाच्या शेतकरी संस्थेच्या माध्यमातून 180 शेतकऱ्यांकडनं 5127 क्विंटल ही ज्वारी खरेदी झाली। त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ याच्या माध्यमातून 197 शेतकऱ्यांच्या माध्यमातून 5032 क्विंटल ही एवढी खरेदी झाली। अध्यक्षमध्ये याच्यामध्ये आरोप लावण्यात आले की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, काय चुकीचे काम झाले आणि त्या संदर्भात एक जो आरोप केला होता तो जॉईंट रजिस्ट्रारकडे चौकशीसाठी दिलेला आहे। त्याची अंतिम तारीख ही परवा 18 तारखेला त्याच्या माध्यमातून त्यांनी अहवाल सादर करावा असं देखील आपण सूचना दिली। मंत्री आपले सहकार्यांचं म्हणणं आहे की एक एसआयटी लावी, तर एसआयटी देखील याच्यामधनं लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल। मात्र आपल्यावरील सर्व आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसांनी स्पष्टपणे फेटाळले। आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा प्रतिहल्ला वसू यांनी केलाय। आरोप केलेला आहे, मी त्याचा कोणताच समजा आरोप तसा कोणताच प्रकार केलेला नाही। तुमच्या
पक्षाच्या नेत्याकडे त्यांनी मागणी केली आहे की तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी लढत असाल आणि कुलदीप वसू शेतकऱ्यांचं शोषण करत असतील तर याच्यात शेतकऱ्याच्या शोषण कशा पद्धती झालं हे त्यांनी पहिले इथं मांडावं. कारण जे शेतकरी आजपर्यंत 157 शेतकऱ्यांची जी मोजणी झालेली आहे याच्यात कोणता व्यापारी, कोणता नेता किंवा कोणता मोठा माणूस आहे हे त्यांनी सिद्ध करावं आणि त्याच्यात शेतकरी नाही हे त्यांनी सिद्ध करावं. कारण जे मोजणी झालेली आहे हे सातबाऱ्यावरनं झालेली आहे. तुमच्या कुटुंबातल्या जवळपास 35 ते 40 लोकांचे सातबारे तुम्ही त्याच्यात वापरल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांनी ते सिद्ध करावं की हे यांच्या कुटुंबातले 35 ते 40 लोक आहेत. आरोपांना तर आपण काही. आणि SITच्या चौकशी सर्व क्लिअर होईल असं वाटतं तुम्हाला? SITच्या चौकशीत सर्व क्लिअर होईल. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोजरी येथे केलेले उपोषण तर सध्या याच प्रश्नावर सुरू असलेली अमरावती जिल्ह्यातील पापड ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण अशी पदयात्रा. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर फसवणुकीवरून जिल्हाध्यक्षांवर आरोप झाल्याने पक्ष बॅकफुटवर आलाय. माझा 70 नंबर होता तो 330 वर गेला. मी आता ते या लेवीची घोटाळी काय कर्मचारीची पकडा. आता कास्तकाराला तर काही माहितीच नाही आहे. माझ्याजवळ आता 3 एकर शेती होती. 3 एकरात 75 क्विंटल ज्वारी झाली. तर पैशाची गरज असल्या कारणाने मी नंबर नाही आल्या कारणानं मार्केटला विकली 1800 रुपये. आणि हे जे 183 पैकी 150 व्यापाऱ्यानेच मापली नंबर. एका व्यापाऱ्यानं 5-5, 700 क्विंटल ज्वारी मापली. ती खराब ज्वारी मापून दिली. आणि कास्तकारी चांगली ज्वारी वापस पाठवून राहिले की हे बाबा चांगली नाही ज्वारी तुमची. नेमकं काय भ्रष्टाचार समोर आलेला आहे? इथं जे खरे ज्वारीचे उत्पादक शेतकरी आहेत, गरजू आणि खरे शेतकरी आहेत, त्यांना कुठंतरी या बाजार समितीमध्ये वंचित ठेवल्या जात आहे ज्वारी खरेदीपासून. आणि उलट जे दलाल आहेत, जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे इथचे विद्यमान संचालक आहेत, ते त्यांच्या नावावर व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर हजारो क्विंटल ज्वारी इथं निकृष्ट दर्जाची आणि पेरेपत्रकावर खोटी नोंद करून शासनाची दिशाभूल करून हे ज्वारी इथं मोजत आहेत. आणि खरे जे गरजू जे शेतकरी आहेत त्यांचं कुठंतरी इथं शोषण होत आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की याच्यावर कठोरात कठोर कारवाई, जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर झाली पाहिजे. कायद्याद्वारे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि अजूनही माझी आता या प्रकरणी SIT गठीत झालेली आहे. माझी SITला विनंती आहे की हे कुठंतरी छोटे आका आहेत, यांचा आकासुद्धा शासनाने तपासला पाहिजे. मार्केटिंग फेडरेशनच्या द्वारे हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना कोणी दिला हे सुद्धा शासनाने तपासलं पाहिजे. आणि मोठा आकावरही कुठंतरी शासन झालं पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. आणि यामध्ये नरसिंग महाराज प्रोड्युसर जी कंपनी आहे ती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांची आहे. आणि ते प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी कुठेतरी मोजरीला 6 दिवस उपोषणाला बसले. आज त्यांची यवतमाळला सातबारा कोरा करण्यासाठी पदयात्रा सुरू आहे. आणि त्यांच्याच नाकाखाली त्यांचे पदाधिकारी शेतकऱ्यांचं रक्त पित आहेत, त्यांचं शोषण करत आहेत. तर माझी विनंती आहे बच्चू भाऊंना की तुम्ही एका इकडे शेतकऱ्यांचे मशिया म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असताना हे तुमचे पदाधिकारी असे करून राहिले तर त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे. व त्यांनी सरकारला सांगितलं पाहिजे की गुन्हा करणारा कोणी का असे ना, माझा भाऊ का असे ना, शेतकऱ्यांचं जर तो शोषण करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही नक्की झाली पाहिजे. किती रुपयांचा भ्रष्टाचार झालेला काय वाटतं? जवळपास ज्वारी खरेदीमध्ये 3 ते 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आता इथं झालेला आहे. कापसाच्या आणि ते शिशयाचा तो विषय वेगळा. असं पूर्ण जर एकंदरीत आपण आकडा बघितला तर 50 कोटीच्या वरते घोटाळा या बाजार समिती अंतर्गत इथं झालेला आहे. अकोट बाजार समितीतील ज्वारी खरेदी घोटाळ्याची SIT चौकशी जाहीर झाली आहे. या घोटाळ्यामुळे प्रहार पक्षाची प्रतिमा ढागाळली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या बच्चू कडूंच्याच पक्षावर फसवणुकीचा आरोप झाल्याने हा गंभीर विषय ठरलाय. या चौकशीतून सत्य समोर येईल का आणि दोषींवर कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.